बघा, एका वस्तूच्या किमतीमध्ये 30% वाढ केल्यानंतर त्या वस्तूला 2 वेळी 10% सवलत दिल्यानंतर त्या वस्तूच्या शेवटच्या किमतीमध्ये किती फरक पडणार आहे असा सूट या घटकावर आधारित प्रश्नामध्ये वस्तू असा शब्दप्रयोग, त्या वस्तूची लेकरांनो, वस्तूची त्या प्रश्नामध्ये दर्शवलेल्या वस्तूची मूळ किंमत इथं आम्ही 100 रुपये आहे बाबा असं गृहीत धरायचं. 100 रुपये गृहीत धरलेली वस्तूची किंमत इथं मांडा. प्रथमतः वस्तूच्या किमतीमध्ये 30% वाढ करायची. म्हणजे 100ची वस्तू 130ला, याप्रमाणे हा व्यवहार. ही झाली 30% वाढ. 100चे 30% म्हणजे 30. याचा अर्थ 100ची वस्तू 130 रुपयाला विकणे म्हणजे 30% वाढ करणे. ही झाली 30% वाढ गुणीला. आता त्या वस्तूला 2 वेळी 10% सवलत द्यायची. 2 वेळा 10% सवलत द्यायची म्हणजे 100ची वस्तू 90ला, याप्रमाणे हा व्यवहार. ही झाली 10% सूट म्हणजे सवलत एक. परत असंच करायचं. 100ची वस्तू 90ला, ही झाली 10% सवलत दुसरी. 100ची वस्तू 90ला म्हणजे 10% सूट. 100चे 10% म्हणजे 10 होतात. 100 वजा 10 बराबर 90. 10% सूट वजा. आता लेकरांनो, या 100साठी हे 100 खलास, या 2 शून्यासाठी हे 2 शून्य खलास, या शून्यासाठी हे 0 खलास. उरलं काय? 1 गुणीला 13 गुणीला 9 गुणीला 9 आणि भागीला काय तर 10. हा संपूर्ण गुणाकार लेकरांनो 1053 एवढा येतो. वाटल्यास करून पहा. भागीला 10 हा भाग कसा जातो तर 105 आणि 0.3. ही सगळी अशा पद्धतीची उलाढाल केल्यानंतर त्या वस्तूची जी किंमत आम्ही 100 गृहीत धरली होती, या सगळ्या उलाढालीनंतर वस्तूच्या किमतीमध्ये होणारा बदल काय? आता ती 100ची किंमत 105.3 अशी झाली. वस्तूच्या शेवटच्या किमतीमध्ये किती फरक पडणार आहे? तुमच्या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी पूर्वी गृहीत धरलेली 100 रुपये ही किंमत याच्यातून वजा करा. 5.3% असा फरक पडेल. म्हणजे काय होणार? वस्तूच्या किमतीमध्ये 5.3% वाढ होणार. त्या वस्तूच्या किमतीमध्ये, त्या वस्तूच्या लेकरांनो किमतीमध्ये 5.3% काय होणार हो? वाढ होईल. हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. ओके. सूट, कमिशन, दलाली सोबत किती टक्क्यांनी जास्त, किती टक्क्यांनी कमी, ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येतो.